राष्ट्रवादीचं मनोमिलन नाहीच. पवारांसाठी अजितदादा संधी साधू. पवारांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र एका गावात दोन तुकडे करत शरद पवारांनी अजित पवारांसोबत आणि भाजपसोबत जाण्याच्या चर्चेला ब्रेक लावला आहे. कुणाशी संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. तर पवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी मात्र सावध भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर पवार काका पुतण्यांमधील जवळीक वाढत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच राष्ट्रवादीच्या मनोमिलनाबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी घ्यावा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे चर्चेला आणखीनच हवा मिळाली. मात्र पवारांनी काँग्रेसच्या विचारांचा संदर्भ देत राष्ट्रवादीच्या मनोमिलनाला विरोध दर्शवला आहे. मात्र त्यामागची नेमकी कारणं काय पाहूयात. पवारांचं राजकारण काँग्रेसी विचारावर आधारित आहे. भाजपसोबत गेल्यास पवारांच्या विश्वासार्हतेला धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपसोबत गेल्यास वैचारिक मुद्द्यावर कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजप विरोधात लढण्यासाठी पवारांकडे विरोधी पक्षाची मोठी स्पेस आहे. पवारांच्या स्पष्ट भूमिकेनंतर अजित पवार आणि भाजपसोबत जाण्याची इच्छा असलेले नेते मनातली इच्छा दाबून पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार की सत्तेच्या दिशेनं वाटचाल करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. गोपाळ मोडघरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.